ओके, गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 7 वाजलेले आहेत. लिटरली ह्या दोन्ही मुली रेडी झालेल्या आहेत आणि आता आम्ही बीचकडे निघालो. रात्री आम्ही या रूममध्ये राहिलो होतो. बंगलो आहे, मित्राचाच बंगलो आहे आणि बघू शकता किती मोठं वडाचं झाड आहे. आमची मृण्मयी काल सांगत होती कसला फील येत, तिला रात्रीचा खेळ चाले याचा फिलिंग येत होता आणि अक्षरशः आम्ही धमाल करत होतो. रात्री जवळजवळ 7:30 वाजता आमची जेवणं वगैरे आटपलेली आणि 11-11:30 वाजले होते आम्हाला झोपायला. देवा आणि त्याचे पप्पा तिथे कॉर्नरला बसलेले आहेत या बाजूला. ते आम्हाला हकलतात आहेत की लवकर बीचवरती जा जेणेकरून सनराईज तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आम्ही आपलं होय जाऊया करूया असं सगळं चाललेलं आहे. आणि चिल्ड्रन पार्टी एकदम फुल जोशमध्ये आहे. पिक पॅक अतिशय सुंदर अशी पहाट या ठिकाणी. पहाट नाही म्हणता येणार, सकाळ झालेली आहे. येण्यासाठी आम्हाला बराच वेळ लागला, बच्चा पार्टीची तयारी वगैरे. परंतु या ठिकाणी कशाळीच्या बीचवरती आल्यानंतर एक वेगळाच अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. मच्छीमारीसाठी गेलेल्या बोटी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि सुंदर खराळणारा बीच, अप्रतिम असं निसर्ग सौंदर्य या जागेला मिळालेलं आहे. बघू शकता. ओके, गुड मॉर्निंग मंडळी. तर पोहोचलो आहे एका छोट्याशा स्पॉटवर, अतिशय सुंदर अशा लोकेशनला. बघू शकता. आपण सुरुवात केली होती या पॉईंटपासून आणि या पॉईंटपासून आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि नंतर छोटीशी कातळवाट या ठिकाणी जाते या समुद्राजवळ. आपण थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचणार आहोत मंडळी. सकाळचे 8 वाजलेले आहेत. येता येता जवळजवळ 1 तासाचा वेळ आपल्याला लागलेला आहे. या ठिकाणी आपण आलेलो आहोत. मित्रांनो, व्हिडिओमध्ये जसं दिसतंय त्यापेक्षाही अतिशय सुंदर असं हे कशेळी बीचचं दृश्य आहे. तुम्ही बघू शकता. अरे, आमच्या आधी या ठिकाणी काही लोक येऊन एन्जॉय करायला सुरुवात करून दिलेली आहे. गरम गरम चहा मिळाला आहे. थर्मास घेऊन आलेलो आहे. या ठिकाणी ग्लास आहे. अर्धाचा ग्लास जरी असला तरी तो आम्ही आमच्या बरोबर रिटर्न घेऊन जातो. थोड़ा सा रिस्की पैच. ओके मंडळी, फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला आलेलो आहोत. काल सकाळी 11 वाजल्यापासून आपली जर्नी ही सुरू झालेली पुण्यावरनं आणि आता आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत. खळाळणारा समुद्र आणि अजून जास्त वेळ वाट बघू शकत नाही आहे समुद्राच्या पाण्यात एन्जॉय करायला जाण्यासाठी. खूप म्हणजे खूपच अतिशय असं सुंदर आणि विलोभनीय दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप मजा येणार आहे आणि वी आर एक्सायटेड. चलो बाय. ना जा, मी तुला वाचवायला नाही येणार. मंडळी, या ठिकाणी एक आख्यायिका आहे की या समोर जी गुफा दिसते आहे या पवित्र गुफेमध्येच सूर्यनारायण देवाची मूर्ती मिळाली होती आणि याचंच एक अतिशय प्राचीन असं मंदिर त्या कशेळी गावात आहे. जसजसं सूर्य माथ्यावर येत चालला आहे
तसतसं या ठिकाणचं लोकेशन जे आहे हे अतिशय सुंदर दिसायला लागलेलं आहे. ओके, तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपला प्रवास हा या ठिकाणी परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. आणि हळूहळू करत अजून एका नवीन गोष्टीचा शोध घेण्यासाठी आपण या ठिकाणून पुढचा प्रवास सुरू करत आहोत.